इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 2023 व 24 एकूण 40 गुणाची प्रश्नपत्रिका आहे ती आपण पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समाज अभ्यास आणि हिंदीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर प्रश्न क्रमांक 1 पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. तर रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. पहिली रिकाम्या जागा आहे पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे डॅश डॅश होय. आपल्याला वरती ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. तर ते योग्य ऑप्शन आपल्याला रिकाम्या जाग्यात भरून ती रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे. दुसरी रिकाम्या जागा पाहूया. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान डॅश डॅश आहे. तिसरी रिकाम्या जागा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो. आणि चौथा आहे चुंबक डॅश डॅश दिशेत स्थिर राहतो. अशा प्रकारे 4 रिकाम्या जागा होत्या आणि आपण त्या पूर्ण सुद्धा करायचे आहे. प्रश्न ब. खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल त्याचे प्रकार लिहा. फक्त 3. आपल्याला 4 दिलेले आहे कामे आणि त्याचे आपल्या यंत्र आणि यंत्राचा वापर काय होतो तो आपल्याला लिहायचा आहे. पहिलं आहे 3च्या डब्याचे झाकण काढणे. तर ते यंत्र आपल्याला लिहायचं आहे आणि यंत्राचा प्रकार लिहायचा आहे. दुसरं आहे भाजी चिरणे. तिसरं आहे विहिरीतून पाणी काढणे आणि चौथा आहे ते म्हणजेच पापड भाजणे. अशा प्रकारे त्याची यंत्राची नावे लिहायची आहेत आणि यंत्राचे आपल्याला प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ पाहूया. जोड्या लावा. पहिली जोड्या लावा आहे ग रंगणारा पदार्थ. दुसरं आहे अन्न. तिसरं आहे ताणलेला धनुष्य आणि चौथा आहे सूर्यप्रकाश. तर योग्य आपल्याला ती जोडी जुळवायची आहे. इथे आपण पाहूया गतीचे प्रकार ओळखा. फक्त 4. आपल्याला 5 दिलेले आहेत आणि ती गती कुठली आहे त्याची गती ओळखायची आहेत आपल्याला. तर पहिला आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. दुसरा प्रश्न आहे आकाशातून पडणारा उल्का. तिसरा प्रश्न आहे पाण्यात पोहणारा मासा. चौथा प्रश्न आहे सतारीची छेडलेली तार आणि जमिनीवरून उडवलेली रॉकेट. क प्रश्न पाहूया. गटात न बसणारा घटक ओळखा. पहिला आहे सूर्यप्रकाश. दुसरा आहे वारा. तिसरा आहे लाटा आणि चौथा आहे पेट्रोल. तर गटात न बसणारा शब्द कोण आहे तर पेट्रोल. तर पेट्रोल किती नंबरवर आहे 4. तर आपण इथे लिहूया 4. अशा प्रकारे ती गटात न बसणारा शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसरा आहे चंद्र, पृथ्वी, शनी आणि मंगळ. तर योग्य आपल्याला गटात न बसणारा शब्द जे ऑप्शन आपल्याला चौकटीत भरायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 अ कोणता चुंबक वापराल. पहिला प्रश्न आहे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे तुम्ही जंगलात वाट चुकला आहात. तिसरा प्रश्न आहे खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड-बंद होते. ब प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे वजन म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे साधी यंत्रे म्हणजे काय. तिसरा प्रश्न पाहूया ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. चौथा प्रश्न आहे न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिला. आणि 5वा प्रश्न आहे तो म्हणजेच सर्वात मोठी सूर्य तपकडी कोठे आहे. क प्रश्न पाहूया. उतार्याच्या योग्य पर्यायाला बरोबरचे चिन्ह करायचे आहेत आपल्याला. 3 प्रश्न आहे. पहिला आहे चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले. तर ते आपल्याला योग्य ऑप्शन असेल तर त्या योग्य ऑप्शनमध्ये आपल्याला बरोबरची खूण करायची आहे योग्य ऑप्शनला. दुसरा प्रश्न आहे सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत. त्यानंतर आपण पाहूया तिसरा सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कुठला आहे त्यावर आपल्याला टिक करायची आहे. प्रश्न क्रमांक 4 अ असे का. त्याच्यात आपण पहिला प्रश्न पाहूया. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. दुसरा प्रश्न आहे कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.
तिसरा प्रश्न आहे, प्रवासी बॅगांना चाके असतात. ब प्रश्न पाहूया, काय करावे बरे ते सांगा. त्याच्यात पहिला प्रश्न आहे, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर. प्रश्न दुसरा, ऊर्जेची विविध रूपे कोणती. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया की वर्गीकरण करा. साधी यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे. आपल्याला वरती शब्द दिलेले आहे, म्हणजेच यंत्र दिलेलं आहे. ते यंत्र कुठली यंत्र आहे ती आपल्याला ओळखून साधी यंत्र वेगळी करायची आहेत आणि गुंतागुंतीची जी यंत्रे आहेत ती वेगळी लिहायची आहेत. सामान्य विज्ञानाची जी प्रश्नपत्रिका होती 39 गुणाची, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांनी लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.